मिस्टर मंजिरी वाघमारे सुर्वे, तुमचं पहिलं लग्न, अगदी पहिलं लग्न होण्याआधी तुमचे संबंध कसे होते? नाही, आम्हाला असं कळलंय की तुमचं अपघाताने लग्न झालं होतं. सांगा. होय. तुमचं पहिलं लग्न होण्याआधी आणि नंतर तुम्ही स्वतः तुमच्या नवऱ्याला म्हणजेच सत्यजित सुर्वेला मारहाण करण्यासाठी 2-3 वेळेला अटक केली होती, हो की नाही? हो. होय. सत्यजित सुर्वेचं ज्या मुलीवर प्रेम होतं तिने दुसरं लग्न केलं. सत्यजित सुर्वेने त्या मुलाचं देखील अपहरण करून त्यावर मारहाण केली आणि त्या गुन्ह्यासाठी तुम्ही त्याला अटक केलं होतं, हो की नाही? मॅडम पटपट बोला, वेळ नाहीये आपल्याकडे. नाही काय, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही एरवी खूप बोलता. होय होय, त्यालाही बोलती ती. सासूबाईंनी सुद्धा हो म्हटलंय. आता सुनबाई बोला तुम्ही. बोला. होय. मुकादमच्या तुमच्या घरी आले होते तेव्हा अगदी तुमच्या सासूबाईंची इथेच बसले आहेत मॅडम, त्यांची चौकशी करत होते तेव्हा देखील सत्यजित सुर्वे त्यांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांच्यावर हल्ला केला. खरंय की खोटं आहे? होय, पण तेव्हा मुकादमानं पण त्याला धमकी दिली होती. पुरावे आहेत का तुमच्याकडे? नाही, मग हे पण मला सांगा की भर बाजारात सत्यजित सुर्वे यांनी मुकादमांना धमकी दिली होती, हो की नाही? आणि त्याचा पुरावा संपूर्ण साताऱ्यात आहे. तो व्हिडिओ तुम्ही देखील पाहिला आहे, हो की नाही? बोला मॅडम, वेळ नाहीये आमच्याकडे. होय. तर मिलॉर्ड, तुम्ही बघूच शकता की सत्यजित सुर्वे यांच्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी खुद्द त्यांची बायको सुद्धा स्वीकारत आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्याआधी या सगळ्या गोष्टींचा विचार करावा अशी माझी मागणी आहे. बसू शकता तुम्ही मॅडम. That's all, Your Honor. या दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकला असता कोर्टाच्या असं निदर्शनाला आलं की सत्यजित सुर्वेचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असू शकतो. तेव्हा पोलिसांना तपासाकरिता सत्यजित सुर्वेला 10 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात येत आहे. आता इथून पुढची सुनावणी 10 दिवसानंतर होईल. The court is adjourned today. Good.
माफ कर मला. माझ्यामुळे तुझी जामीन रद्द झाली. सॉरी. अहो वाघमारे, तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही जे काय बोलला ते खरं बोलला ना. आणि आपल्याला खोटं बोलून हे केस नाही जिंकायचे, खरं बोलून जिंकायचे. आणि खरं तर चूक माझीच आहे. माझा दोष आहे, त्यामुळं समोरच्या पार्टीला आपल्यावर बोट ठेवता येते. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमची काळजी घ्या. वाघमारे माझं एक यावेळेसारख्या माने चला. नेबट जरा सांभाळून गेला काय झालं होतं तुला? सत्याला जामीन मिळाला असता ना. माझ्या सत्याला जर जामीन मिळाला असता तर तुला हिंट आलं नसतं ना तुझ्या त्या नवीन यारासोबत. वास झाला मम्मी साहेब. इथं सत्याला सोडवण्यासाठी मी जीवाचं रान करते आणि तुम्ही मला फक्त बोलला होता. माझ्या चारित्र्यावर आणि माझ्या प्रेमावर संशय घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही. मी तुमच्या समोर हात जोडते. आता सध्या सत्याला सोडवणं जास्त महत्वाचं. त्यामुळे असं काहीतरी बोलून मला नाउमेद करू नका. बिचारा, एकतर आरोपी, त्यात तुझा नवरा. ही केस लढायला ना मला खूप मजा येणार आहे. कसं आहे ना मॅडम, माणसानं आपलं काम प्रामाणिकपणे करावं. त्यात पर्सनल राग आणला ना की काम होत नाही. आणि तुम्ही जर खरोखर प्रामाणिक वकील असाल ना तर सत्याचीच बाजू घ्या. सत्याची म्हणजे खऱ्याची बाजू. कसं आहे ना, मी माझ्या कामात खूप प्रामाणिक आहे आणि आता तर ही केस लढायला माझा प्रामाणिकपणा उफाळून बाहेर येणार आहे. इतका की तुझा नवरा घरी परत कधीच येणार नाही. ठीक आहे, तुम्ही खुंचीपणानं तुमचं काम करा. मी प्रामाणिकपणे माझं काम कर. नाही तुमच्या डोळ्यासमोरून माझ्या नवऱ्याला निर्दोष सोडून नेलं ना तर माझं नाव पण कॉन्स्टेबल मंजू. मॅडम, तुम्ही आता जास्त दिवस माझ्या नवऱ्याला आत नाही ठेवू शकत. कारण तुमचा लढा फक्त पोलिसांशी नाही तर नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बायकोशी. मी माझ्या नवऱ्याला निर्दोष सोडवणारच. बघा तुम्ही. पप्पा, पप्पा काय बघताय तुम्ही? जयद्या, काल रात्री आपल्या घरी एक चोर आला होता. काय? हो, मंजूनं स्वतः बघितलं त्याला. म्हणजे सत्य असताना जो माणूस आपल्या घरात घुसला होता ना तोच असावा तो. मग पप्पा आपण वाट कशाला बघतोय? लगेच जाऊन पोलिसांना सांगू आपण. चला, थांब थांब थांब. कारण पोलिसांचा आता सत्यावरच संशय आहे. कारण ते आपली आता कुठलीही मदत करणार नाहीत. त्यामुळं आता आपल्यालाच लक्ष ठेवून राहावं लागेल. मम्मी, मम्मी काय झालं कोर्टात? मिळाला ना दादाला जामीन? नाही मिळाला तुझ्या दादाला जामीन. त्यांच्या लाडक्या सुनेनं माती खाल्ली की कोर्टात.
काय सांगतेस माया? मंजूमुळे सत्याला जामीन नाही मिळाला. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. ओ चित्रकार, कोर्टात तुम्ही हजर होता का? मी होते. हो, तुमच्या लाडक्या सुनेनं सत्याच्या बाजूला साक्षच दिली नाही. जाऊ दे, तुमच्या पुढे डोकं जरी आतून घेतलं ना तरी तुम्हाला तिचाच कावळा जास्त असतात. पण मी पण ऐकत नसते. येऊ द्या आता तिला घरी, मग बघते तिच्याकडं. काळजी घे स्वतःच. वाघमारे, तुम्ही जास्त काळजी घ्या स्वतःच. हे बघा, तुमची तब्येत अजून नाजूक आहे आणि मला काय बलमा आहे, पोरं आहेत. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि हे बघा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अजिबात खचून जाऊ नका. आपण यातनं बाहेर पडणार म्हणजे पडणार, आणि तुम्ही मला यातनं बाहेर काढणार. ए चला. हो, सत्यजितची बायको मंजू मॅडम. कसं आहे? काय काळजी करू नका. ठाकूर सर, मॅडम आलो. बोला मॅडम. अहो आपलं बोलायचं राहूनच गेलं. हा मॅडम, जे सयाजी मोकादम आहेत ना, त्यांना न्याय मिळवून द्यायची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची बायको आहे ना, त्यांच्या बायकोलाही खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून. तुम्ही फक्त माझ्यावर आणि कायद्यावर विश्वास ठेवा. कठोरातली कठोर शिक्षा देईन मी त्याला. सत्या, वाघमारे, खुसबुटे साहेब, जरा बोलायचं होतं. बोलून घ्या. काय झालं वाघमारे? सत्यात तुला एक गोष्ट सांगायची राहिली. काल रात्री तो माणूस परत आला होता ज्यानं तुझ्यावर घरात घुसून हमला केला होता. तो काय? सत्या, मला कन्फर्म वाटते की तुझ्या गोष्टी चोरून क्राईम सीनवर ठेवल्या जातात आणि तुला फसवलं जाते. तुला अडकवण्याचा कट रचला जातो सत्या. पण कोण करत असेल हे सगळं? पंकज. मला वाटतं की मुकदमाला सामील होऊन पंकज हे सगळं करतो. कारण तो ठाकूरला भेटायला आला होता आणि मला धमकी देऊन गेला की तुला जेलमध्येच ठेवीन. मला बी त्याच्यावरच संशय येतोय. वाघमारे, तो आलाय, तुम्ही जावा लवकर. हॅलो मॅडम, त्या शूटरला शुद्ध आलेली आहे बघा. काय?
या पोलीस स्टेशनमध्ये माझा सगळ्यात आवडता सहकारी तू आहेस खुशबुदे. का माहितीये? कारण तू सिनियर्स लोकांचा मान राखतोस, त्यांची कामे करतोस. अशी लोक खूप आवडतात हा मला. नाहीतर आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत स्वतःला वरचढ समजणारे. बसका साहेब, अहो तुमच्यासारख्या डॅशिंग मोठ्या ऑफिसरच्या हाताखाली काम करायला मिळते म्हणजे माझं भाग्यच की. अरे अजून बरंच काही शिकायला मिळणार आहे तुला. हो साहेब, अजून खूप काही शिकायचं मला तुमच्याकडनं. काय करू? मोरे साहेबांना लवकरात लवकर सांगायला पाहिजे. काय माने, त्या निकमला सांगत जावा लवकर येत जा म्हणून. 2-3 वेळा झाले त्याचा. आता सांग त्याला फोन करा लगेच. सर, जरा महत्वाचं बोलायचं. त्या शूटरला शुद्ध आली. शुद्ध आली? मंजू, आपल्याला लगेच जाऊन त्याचं स्टेटमेंट घ्यावं लागेल. होय सर, स्टेटमेंट मिळालं की केस सोपी होईल आपल्यासाठी. सत्याला निर्दोष सोडवता येईल. येस मंजू, चल जाऊया. पण सर, ठाकूर साहेब. मंजू, काही झालं ना आपल्याला जावंच लागणार आहे. वेळ घालून चालणार नाहीये. वेळ काम करू, आधी स्टेटमेंट घेऊया, मग बाकी काय ते ठरवूया. चल लगेच. साहेब, ते मौर्य आणि मंजू त्या शूटरचा जबाब घ्यायला गेले. तुम्हाला न सांगताच ते आत्ताच ऐकलं.